जरांगे पाटील यांनी आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे। काल माझी त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यावर आधारित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल शासन स्तरावर मी काय कार्यवाही करतोय त्याची कल्पना त्यांना दिलेली आहे आणि शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि केवळ आश्वासन नाही तर दिलेल्या लिखित स्वरूपाच्या मसुद्यामध्ये कारवाई 100% होईल याच्याबद्दल काही संदिग्ध असण्याचं कारण नाही आहे। कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे, काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही। काल त्यांच्या समोरच काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट झालं की क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या काही मनमानी किंवा निष्काळजीपणामुळे काही प्रकरणं थांबली, त्याचा प्रचंड रोष समाजामध्ये निर्माण झाला। पण अशाही अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये स्वतंत्र कारवाईबद्दल सूचना दिलेल्या आहेत। तर मी जरांगे पाटील आपल्या सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे, नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील काय त्या सुधारणा असेल तर ती करता येईल आपल्याला। कारण शासनाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे, तो केलेला नाही आहे। समाज बांधवांसाठी आपण अविरतपणे जे परिश्रम घेतात, मेहनत करतायत, त्याच्याबद्दल तर निश्चितपणे सगळ्यांनाच एक प्रकारचा अभिमान आहे। तर माझी विनंती आमच्या शासनाच्या वतीने जरांगे पाटील साहेबांना की आता ड्राफ्ट दिला आहे, अभ्यासकाची चर्चा होईल, तोपर्यंत तरी त्यांनी आता उपोषण स्थगित तोपर्यंत करावं किंवा नाही करावं। परंतु आता उन्हात बसण्याचे सावलीत बसले आणि तिथं जर अभ्यासकाची चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे। पण तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी। तब्येतही चांगली नाही आहे। आपण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती, आपण सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत, तर त्यांनीसुद्धा आता या बाबतीमध्ये सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा आणि उपोषण स्थगित करावं। अतिशय सन्मान्य तोडगा काढण्याचा जो मसूद आपल्याला दिलेला आहे, तो त्याच्यात कार्यवाही करण्यासाठीच मसूद आपल्याला पाठवला आम्ही। काही बाबतीमध्ये 1-2 मुद्द्यात आपल्याला थोडी संदिग्धता आहे, पण त्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित आहेत, तर त्या बाबतीतही थोडा महाराष्ट्राचे जे आपले अभिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करून मग तर शेवटी कोणताही निर्णय सरकारचा जेव्हा होतो तो न्यायालय स्तर, मग उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, त्या स्तरावर महाधिवक्त्यालाच त्या ठिकाणी जाऊन सरकारी बाजू मांडावं लागते। त्यामुळे असं कुठं आपण काही करण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ मागितला की आता नवीनच आलेले आहेत, तर मला वाटतं त्या सातारा गॅजेट संदर्भातलाच मुद्दा आहे, तो त्यासाठी थोडा वेळ देतील अशी माझी विनंती आपल्याला। बाकी तर जे काही प्रशासकीय मुद्दे आम्ही त्याचे तात्काळ विभाग आयुक्त सर्वच आदेश काढतो, ते काही त्याला शासनाच्या आदेशाची गरज नाही आहे। विभाग आयुक्तांना सगळी जबाबदारी सोपवलेली आहे आपण या संबंधात कार्यवाही करण्याबद्दल आज। आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सध्या उपोषण स्थगित करावं। आम्ही अति सकारात्मक आहोत। आपला अभ्यासकांचा वेळ पाहिजे असेल तर तोच घ्यावा, 5 वाजता आम्हाला कळवावं। आपण म्हटलं 5-6 वाजता परत या चर्चा करायला तर तरी आम्ही यायला तयार आहोत, तसं काही। कारण हा प्रश्न आपल्याकडे दुसरा माझ्या दृष्टीने कुणाच प्रश्न महत्त्वाचा नाही आहे। त्यामुळे एवढंच एक आपण आता उभरत बसण्यापेक्षा आपण सावलीत बसा, तर चर्चा चालू ठेवा। चर्चामध्ये काही निष्पन्न झालं तर चांगलं आहे, आपण समाधान करू शकलो तर आम्हाला आनंद आहे। समाज बांधवांचं समाधान करू शकलो तर मला निश्चितच एक प्रकारचं वेगळं समाधान आहे। पण त्यासाठी आपण आता जो उन्हात बसण्याचा जो मार्ग स्वीकारलेला आहे तो तरी आपण त्याच्यासाठी पुनर्विचार करावा आणि तूर्त आपण सावलीत बसून आपलं पाहिजे उपोषण सुरू ठेवा, परंतु सावलीत बसून करा। अभ्यासकाची बैठक झाल्यानंतर आपण परत बसू, पुन्हा तो अधिकार आपला आहे। तेवढीच माझी विनंती आहे शासनाची। साहेब, तुम्ही ड्राफ्ट मध्ये किती मुद्दे दिलेले आहेत आणि किती ते पाटलाचे म्हणजे हे होते समाधान करण्यामध्ये कितपत म्हणजे बहुतेक जवळजवळ 12 मुद्दे दिलेले आहेत आणि बहुतांशी मुद्द्यामध्ये एक सकारात्मक चर्चा झालेली आहे। फक्त काही 2-3 मुद्द्यामध्ये शासनाचे आदेश निर्गमित करावे लागतील की दिलेल्या
मसुद्याप्रमाणे कार्यवाहीबद्दलची, तर ते विभागीय आयुक्त स्तरावर काढू आपण, त्याची अडचण नाही आहे. त्याला कारण आदेश काढण्यासाठीच मसुदा दिलेला आहे ना, त्याने हा मसुदा मान्य केला की आदेश काढता येतील. सातारा गॅझेटूनच ते जर अवघड आहे, कारण अधिवक्त्यांचं जे त्याच्यामध्ये म्हणणं आहे ते वेगळं आहे. शेवटी राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये मांडण्याची जबाबदारी त्यांची आहे. तर थोडा वेळ मागितला आणखीन अभ्यास करण्यासाठी की याच्यातून परत पहिल्या हैदराबाद गॅजेटसारखं कॉन्ट्रडिक्शन येऊ नये. काही उद्या बाजू मांडताना सरकारची भूमिका ही प्रभावीपणे केली पाहिजे. धोरणात्मक निर्णय आपण केलाच आहे सातकार अंमलबजावणी करण्याबद्दलचा अहवाल तयार आहे, मसुदा तयार आहे. विभाग आयुक्त पुणे तो मसुदा आता मी कालच सूचना दिल्या, पुण्याला शासन पाठवून द्या. शासन स्तरावर मी त्याचा विचार करतोच आहे ना. विषय असा आहे की सातत्याने जरांगे पाटील आंदोलन करतायत, आपण येऊन त्यांचे समजूत काढतायत. ही दुसरी तिसरी वेळ आहे, पण मग कायमस्वरूपी तोडगा त्यांच्या मागण्यांवरती होणार आहे का? कारण शासन कुठेतरी कचकाऊ भूमिका घेते का? नाही, मला मान्य आहे तुम्ही जे म्हणता ते चुकीचं आहे. असं आहे की कोणत्याही गोष्टी न्यायिक प्रक्रियेमध्ये आज इतके वेगवेगळ्या समाजाचे आंदोलन सुरू आहे, न्यायालयात केसेस चालू आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत केसेस चालू आहे. याचा सकाळी विचार करावा लागतो. उद्या आम्ही सगळ्या गोष्टी होमत गेलो, उद्या न्यायालयात नाही टिकलं तर तुम्ही शेवटी समाज आमच्यावर अपवाद देणार आहे. मग तुम्हाला समजत नव्हतं का? मग कायदेशीर मत घेता येत नव्हतं का? एवढ्या काय कोर्टात ह्या काही निवाडे सुरू आहेत. आता हैदराबाद गॅजेट संदर्भात आम्ही स्पष्ट सूचना दिल्या अधिकाऱ्यांना. 58 लाखाची नोंदी पाटलांच्यामुळं त्या न्यायमूर्ती समितीच्या माध्यमातून ते मिळाल्या, त्याची कार्यवाही करतो आम्ही. काल रात्रभर बसून ते सगळे वेबसाईट पाहिली सरकारची, आणि आवश्यकता तो सगळा पेनड्राईव्ह डाटा आम्ही त्याला देतोय आता. विखे पाटील साहेब आणि तो देतो आम्ही त्याच्यामध्ये. आता याच्या संदर्भात त्याचे जे काही त्यानंतर प्रमाणपत्र द्यायचे आहेत, तर ती जी काही गाव पातळी समिती आहे ती थोडी आकारक्षम वाटत होती. त्या वंशवाळी समिती तहसीलदारची त्यामध्ये काही त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आक्षेप होता. तर विभाग आयुक्तांच्या स्तरावर काल बैठक झाली पुन्हा प्रशासनाची, आणि याची सुधारणा कशी करायची ते सूक्ष्ममध्ये लिहिलेलं आहे. आणि आता नवीन त्यासाठी आम्ही सुद्धा आदेश काढतोय. काल मनोज प्रसाद लाड साहेब आपल्या सोबत होते, आज ते नाही आहेत. काय नक्की कारण आहे? त्यांना वगळण्यात आलेलं आहे काय सगळं? नाही, ते नव्हते इथं, कारण त्यांना काय अर्जंट काम होतं. पण मी त्यांनी मला विनंती केली, मला मी आई पाटलाशी बोलतो. पण हैदराबाद गॅजेटनुसार 58 लाख नोंदी मिळालेल्या आहे. मात्र हैदराबाद गॅजेटने मराठवाड्याचा नाही राज्याच्या नाही तुम्ही याचा अभ्यासच केला नाही अजून. म्हणजे तुमचा अभ्यास जरा पूर्ण करून घ्या. 58 लाख नोंदी हैदराबाद गॅजेटच्या नाही आहेत, राज्याच्या 58 लाख नोंदी आहेत त्या, समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये मग हैदराबाद गॅजेटच्या ज्या काही नोंदी येतील त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, ते वेगळं आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या संपूर्ण आरक्षण मिळेल का? एक जण बोलतो हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये जाईल का? असा तोच आता प्रश्न आहे ना, की त्याच्यामध्ये आता जसे काल काही त्रुटी सापडल्या आम्हाला, जे पाटील मला सांगत होते की अधिकारी स्तरावर काही निष्काळीपणा होतो, तर काल त्यामध्ये दिसतंय समोर. म्हणून हे त्याच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी राहू नये परत, आणि परत हा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी आवश्यक सुधारणा मी करतो प्रशासकीय स्तरावर. आणि मला वाटतं ते एकदा निर्णय झाला या संदर्भात त्यांनी अप्रूव्ह केलं का मी ते आदेश करतोच आहे. पण आता विभाग आयुक्त जे आहेत म्हणजे मराठवाड्यातल्या सर्व मराठी आरक्षणात जातील नाही, असं त्यांच्या त्या वंशावळीवरच आहे ना सगळं अवलंबून. 100% काही जाणार नाही ना. काल तुम्ही 61,000 हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र मिळाले म्हटलं, जरांगे पाटील 300. ती एकमत झालंय का? दोघे समाज नाही, प्रमाणपत्र जे मिळाले ते 61,000चे जे होते ती सगळ्यांत आपण ती सातत्यानं चालवण्याची प्रक्रिया होती. ते 3 लाख दिले आपण. आता हैदराबाद गॅजेट प्रमाणे जे आपल्याला नवीन द्यायचे आहेत तर त्याच्याबद्दल तो वेगळा मुद्दा आहे. तर त्यासाठीच आता ही वंशवळी निश्चित करून ज्या ठिकाणी निष्काळजीपणा वाटत होता, काही ठिकाणी अधिकारी फाईल थांबवून ठेवायचे. काल कन्नडच्या उपविभाग अधिकारी निलंबित करण्याच्या सूचना दिल्यात. वंशवळी असतानाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याच्या नंतरही दाखले दिले नाहीत. अशा ज्या प्रशासकीय त्रुटी आम्ही दुरुस्त करतोय त्या. हैदराबाद गॅजेटनुसार जर तुम्ही आरक्षण देणं तर मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जरी घेतला असता तर अनेक गावांचे दस्तावेज त्यावेळेस जळालेले, मग अशा मराठ्यांना आरक्षण कसं मिळणार? तसं आहे की दस्तावेज झाल्यानंतर जो काही हिस्टॉरिकल डाटा आर्किव्हमध्ये उपलब्ध होता, याच्यामध्ये नॅशनल आर्किव्हमध्ये दिल्लीला किंवा हैदराबादला सुद्धा
जो डाटा इथून जो नंतर तिकडे गेला, अरे बाबा तुम्ही ऐकून नसेल तर ठीक आहे, चला बोलत नसतो बोल. साहेब म्हणजे आता आकडा किती हैदराबाद गॅझेटनुसार किती प्रमाणपत्र इश्यू झाले मला मला वाटतं माझी आकडा नाही आता, पण साधारण तरी 2,000 आकडे दाखले झाले हैदराबाद गॅझेटप्रमाणे. साहेब आपण जसं म्हणालात की हैदराबाद गॅजेटला चॅलेंज केलं जात आहे, कोणीतरी चॅलेंज करत आहे, म्हणून सातारा गॅजेट जे आहे ते आपण टप्प्याटप्प्याने काढतो. चॅलेंज कोणी तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही स्वतःचा तुम्ही एक स्वतःचं मत काय तयार मी करता? सांगतो तुम्हाला. आपण काल बाहेर यांचं उत्तर मी सांगतो. तुम्ही कितीही चांगलं दिलं बरोबर का, कितीही चांगलं दिलं, माननीय गायकवाड आयोगानं 12-13% आरक्षण दिलं सर्वे करून मागास सिद्ध करून, तरी यांनी चॅलेंज केलं. आता 10 सरकारनं दिलं ECBCचं, AWS शिकरे साहेब SBC. ECBC त्यांनी दिलं, मागास सिद्ध करून दिलं तरी चॅलेंज केलं. हैदराबादचा GR तुम्ही आधार घेऊन दिला तरी चॅलेंज केला. तुम्ही सातारचा दिला तरी चॅलेंज करता, कारण मराठ्यांना हे सुखाने खाऊनच देत नाहीये. हे किती चांगलं दिलं तरी चॅलेंज करते, त्याच्यामुळे तुम्ही तो GR काढून घ्या. माझं जाताना विनंती आहे की ते बोलणारच आहेत, मी उगा ते मधलं फक्त उत्तर याच्यासाठी दिलं की त्यांनी पटकून काढावं, कारण हे चॅलेंज करणारच आहे. तरी पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा सगळे अभ्यासक या, पुन्हा गोळ नको. पाटील एक त्यांनी भूमिका मांडली, ऍटलीस्ट आंदोलन जर करताय तर सावलीत जा, उन्हात बसू नका, हे मान्य आहे का तुम्हाला? मला ऊन लागलं तर चटके त्यांना बसणार, त्याच्यासाठी मला इथंच बसायला लागतं. लाड भाऊनी गळ्यात गुतीले त्यांच्या आता घंटा नाही, माझ्याकडे नाही, माझी जबाबदारीच होती ती. त्यांच्या जवळ त्यांनी ते म्हणले ते आले नाही, मग त्यांनी तुला घंटा झाले मोकळे ते आता. पण पाटील नाही, कारण पहिल्यांदा ते भेटीला आले होते. तुम्ही चर्चा झाली, तुम्ही समाधानी आहात ना आता या सगळ्या नाही, त्याच्यावर ते अभ्यासक बोलवलेत ना, अभ्यासक बोलवलेत. काय होतं, प्रत्येक दगडाखाली एक अभ्यासक झालाय, इथून निघाल्यावर हे नंतर डोक्याला फराक देते. काय मला म्हणतात लय बेस्ट, तिथं अर्थ काय मला म्हणले लय बेस्ट जे नाही, तुमच्या एवढा मोठा अभ्यासक कोणी नाही या प्रश्नावर आता, म्हणून तरी आम्ही कधी बुवा आता तिथं GR काढा, तिथं म्हणले ओके, इकडं आले की म्हणले आम्हाला चिरलंच नाही, येते यायची येडे जाऊन तुमची, म्हणजे तुम्हीच म्हणले ओके आणि तुम्हीच म्हणता आता बरोबर नाही. त्याच्यामुळं उन्हात कतळा ना, त्यांनाही चटके बसते, समाजाचं कल्याण होईल. पश्चिम महाराष्ट्रातल्या अभ्यासक पण या आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह सगळे या 5 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत. आणि इथं अभ्यासकाचे जेवढे फोन आहेत, फोन लावा, कोणी म्हणला नाही पाहिजे उद्या मला फोन नाही आला, पुन्हा मी ऐकून नाही घेणार कोणत्या अभ्यासाला. माझी विनंती काय आहे, ते अभ्यासक येतील तोपर्यंत बसत सावलीमध्ये. मी कुठे म्हणतो तुम्ही स्थगित करा म्हणून, तुमचा फक्त कधी- सावलीत बसा. तो अभ्यासकांची चर्चा झाली, मला बोलवा, मी परत उपलब्ध आहे आपल्यासाठी केव्हाही. आणि नंतर मग परत त्याच्यानंतरही संबंध आले तर मग आपलं उपोषण चालू ठेवू पाटील, आपण काय अडचण नाही. पण त्यासाठी आपण कशाला बसतो एवढं मध्ये, अभ्यासकांची चर्चा करण्यापुरतं सावलीत बसायचं माझी विनंती आहे. एवढंच नाही ऐकणार, तुमचं पुढं सगळं ऐका बस का. मला ऊन लागलं तर तुम्हाला चटके लागतील आणि कल्याण होईल. नाही, आम्हाला- पुढं सगळं ऐकत. दादा, आपण आता उठणार नाहीये म्हणजे आता. पाटील साहेबाला आम्ही वैयक्तिक चर्चा करताना सुद्धा सांगितलं, मी उन्हात पळवलं तर चटके तुम्हाला बसतील, लेकरांचं कल्याण होईल समाजाचं, कारण ते हक्काचं आहे, कोणाच हिसकून नाही गेलो. ओबीसीला धक्का न लागता येते. ते तर भूमिका आपली पहिल्यापासून मान्य आहे. नाही, आम्हाला आमचं पण माझे म्हणून माझं काय म्हणणं आहे, एका समान विचारावर आपण काम करतोय, तर त्यासाठी आपण सावलीत बसा ना. आणि मग तिथं अभ्यासक आले की मला बोलवा, संध्याकाळी मी येतो. अभ्यासकाची आपण चर्चा करू, माझी विनंती होती. चर्चा करून घ्यानंतर अभ्यास मला बोलवा, मी उपलब्धच आहे ना पाटील. समाजाचं एकदा कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही हो, म्हणता पण तसं तुमच्या आहे. अभ्यासकाची चर्चा होते ना आपली 5 वाजता. तिथून पुढे तुमचं म्हणता तसं नाही आहे. नाही, अभ्यासकाची चर्चा करा, पण तोपर्यंत सावलीत बसा. मी म्हणतो स्थगित करा म्हणून, हे शब्द लय मोठा झाला. मी स्थगित करा म्हणतच नाही ना. उन्हात तळू द्या. आपण ते अभ्यासक येणार 5 वाजता पाटील, तोपर्यंत तुम्ही काय उन्हात बसता, तुम्ही ते त्यानंतर बसा समाजाचं ना. फक्त कल्याण करा, तिथून पुढे तुम्ही म्हणता ते आम्ही समाज आहे. 100% तुम्ही म्हणाल पाटील, तेच करतो आम्ही. पण आता बसून द्या आम्हाला. नाही, नको नको, म्हणजे विनंती काय बसण्यापेक्षा त्या अभ्यासक येईपर्यंत थांबा ना. अभ्यासक आल्यानंतर 5 वाजता त्या झाल्यानंतर परत बसता येईल आपल्याला. तुमचे विनंतीचा मी स्वीकार करतोय, तुमचा अवमान करत नाही. मी समाजाच्या कल्याणासाठी बसतो. होऊ द्या त्रास, मला दवाखान्याचा खर्च तुम्ही करा. दम्माने जावा, दम्माने जावा. ते माझी अजूनही विनंती पाटील आपल्याला आहे, अभ्यासकाची चर्चा होईपर्यंत सावलीत बसता. झाल्यानंतर मग आपण नाही समजणार तर उद्याच आपण बरं बाजूवर, तुम्ही मी बरोबर बस बाजूवर, काय बुद्धी. नाही, तुम्हाला नाही बसून देत आम्ही. एवढी वेळ नाही येऊ देत. तुम्ही एवढी वेळ येऊन देऊ नका. फक्त समाजाचं कल्याण होईल. सरकार एक सांगते की आम्ही पुन्हा सुद्धा तुम्ही तुमचं उपोषण आंदोलन करण्यासाठी बाधित आहात. पण आता अशी अवस्था आहे की प्रखर ऊन आहे, तुमच्या तब्येतीचा पण प्रश्न आहे, अभ्यास
दर्शकांशी चर्चा करणे तुम्हाला त्यांच्याशी संवाद घडलाय साधारण 2-3 तासाचा संवाद त्यांच्याशी होणार आहे अशी सगळी अवस्था बघता तुम्ही त्यांचा विनंती मान्य करून सावलीत बसणं हे अपेक्षित नाही का? आपण नेहमी म्हणतो आपण त्यांनी माझा सन्मान ठेवला, मी जर त्यांचा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. मी जर त्यांचा सन्मान ठेवला आणि त्यांनी जर माझा ठेवला तर समाजाचा उन्हाळा. अजूनही पहिला आमची विनंती आहे, म्हणजे आपण जोड ऐका आमचं अभ्यासाकडे 4 वेळपर्यंत तरी सावलीत बसा. अर्ध्या अभ्यास घेतच आता चर्चा करतो आम्ही अर्धी इथंच येतो. इथे ऊन फार त्यांची वाट आहे, बघतो. आपली तब्येत बरोबर नाही मला भोगू द्या प्लीज, मला भोगू द्या. आता आपल्याला उद्याच्या संघर्षाला तुमच्या वर येतो गरज आहे पाटील. मला मी काय कसं तुम्हाला आजारी पडता येईल सांगा ना. माझी विनंती आहे हात जोडून तुम्हाला, मी कधीच हात जोडत नाही पंचायत मंत्र्याला, मला भोगू द्या. आम्ही पण जोडतो, मग काय? नाही साहेब, खरंच सांगतो मी. ही विनंती आमची नाही, मी काय म्हणून मी म्हणतो पाटील तुम्ही स्थगित करा, करू नका. फक्त सावलीत बसा, अभ्यासाची झाली की मला बोला, मी येतो. अंतिम निर्णय झाल्यानंतर मग आपण निर्णय करू. एवढीच विनंती पाहिजे, तात्विक तेवढीच विनंती मान्य करा. मी म्हणतो स्थगित करा नाही म्हणतो, फक्त सावलीत बसा एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक ठीक आहे सर. बाकीचे लोक बी आले आता एका सावलीत जा, अभ्यासाला फोन लावा. अभ्यासाला फोन लावा, फोन लावा अभ्यासाला. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळपासून उपोषणाचं हत्यार उपसलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळाकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंसोबत चर्चा केली. यावेळी 12 मुद्द्यांचा मसुदा हा मनोज जरांगेंसमोर मांडण्यात आला. मात्र या सगळ्यावरती आज सायंकाळी मराठा समाजाचे अभ्यासक येतील आणि त्यांच्यासोबत चर्चा करून हे मसुदे योग्य आहेत की नाही, हे मराठा समाजाला मान्य आहेत की नाही यावरती निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम असणार अशी घोषणा, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे कार्यवाही 100% होणार असं आश्वासन जरी विखे पाटलांनी दिलेलं असलं तरीही मात्र जोपर्यंत मराठा अभ्यासकांना, मराठा समाजाला या सगळ्या मागण्या, त्याचबरोबर सरकारनं तयार केलेला हा मसुदा मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम असणार अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सर्व समाजाचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. सातारा गॅझेटियरसाठी सरकारला थोडा वेळ द्या अशी मागणीही यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगेंना केलेली आहे.